नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवसापासून आरटी 2024-25 साठी निवड यादी कधी लागते याची पालक अनेक दिवसापासून वाट पाहत होते। परंतु आरटी 2024-25 ची पहिली निवड यादी ही आज दिनांक 20 जुलै 2024 रोजी जाहीर झालेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या पाल्याचा आरटी प्रवेशाचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ही निवड यादी चेक करू शकता। तर मित्रांनो, तुमच्या पाल्याचा कोणत्या शाळेत नंबर लागला हे कसे चेक करायचे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात। तर चला कॉम्प्युटर स्क्रीनवर। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचे आहे आणि गुगलवर तुम्हाला इथे सर्च बारमध्ये आरटी ॲडमिशन असे सर्च करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला सुरुवातीला एक नंबरलाच महाराष्ट्र स्टुडंट पोर्टल, तर ही जी पोर्टलची जी लिंक आहे ही तुम्हाला दिसेल, तर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, वेबसाईट ओपन होईल। तर या ठिकाणी तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, ह्या सूचना संपूर्ण वाचून घ्यायच्या आहेत। मित्रांनो, आरटी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरिता निवड यादी प्रवेश पात्र पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, परंतु पालकांनी फक्त SMS वरच अवलंबून न राहता आरटी पोर्टलवर वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी। तर मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर फक्त SMS वरच अवलंबून न राहता तुम्हाला इथे तुमचा जो फॉर्मचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्हाला तुमच्या फॉर्मची ही स्थिती जाणून घ्यायची आहे। तुम्हाला ह्या सूचना वाचल्यानंतर स्क्रॉल करायचे आहे। इथे तुम्हाला इथे भरपूर अशा टॅब दिसतील, तर यापैकी तुम्हाला इथे ॲप्लिकेशन डिटेल्स अर्जाची स्थिती या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असा एक पर्याय ओपन होईल। यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर, तर तुमच्या आरटी प्रवेशाच्या फॉर्मवरील तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर हा टाकायचा आहे। गोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व डिटेल येऊन जाईल, कोणत्या शाळेत नंबर लागला असेल, स्कूल नेम, सिलेक्शन वेटिंग टाईप, त्याच्यानंतर अलॉटेड, ॲडमिशन स्टेटस, ॲडमिशन डेट आणि ॲडमिट कार्ड। तर तुम्हाला इथे ॲडमिट कार्ड या पर्यायावर क्लिक करायचे आहे, व्ह्यू अँड प्रिंट। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे ॲडमिट कार्ड ओपन होईल। तर मित्रांनो, हे ॲडमिट कार्डवर काही सूचना दिलेल्या आहेत, ह्या वाचायच्या आहेत। तर आपणास कळविण्यात आनंद होतो की बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये आपणास 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024 अंतर्गत आपण सादर केलेल्या माहितीच्या आधारे खालील शाळेसाठी तात्पुरत्या स्वरूपात आणि आवश्यक त्या मूळ सर्व कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून सदरचे प्रवेशपत्र देण्यात येत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला इथे शाळेचे नाव दिसेल, ज्या शाळेत तुमच्या पाल्याचा नंबर लागला त्या शाळेचे नाव, त्यानंतर शाळेचा पत्ता, त्यानंतर प्रवेशाचा वर्ग, त्यानंतर माध्यम आणि बोर्डाचा प्रकार, जे अर्जदारांनी पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून मगच शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा। प्रवेशाच्या अंतिम मुदतीपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश न घेतल्यास सदरचे तात्पुरते प्रवेशपत्र रद्द समजण्यात येईल। तर मित्रांनो, ॲडमिट कार्डवर काही महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत, ह्या सूचना तुम्हाला संपूर्ण वाचायच्या आहेत। आणि इथे तुम्हाला अर्जाच्या पडताळणीसाठी खालीलपैकी शाळेच्या नजीकच्या केंद्रावरती आवश्यक कागदपत्रासहित उपस्थित राहावे। त्यानंतर हे अर्ज पडताळणी केंद्र आहेत। तर मित्रांनो, तुमच्या ॲडमिट कार्डवर तुम्हाला इथे 3 अर्ज पडताळणी केंद्र दिसतील, त्यापैकी तुम्हाला जे जवळ पडेल, तुमच्या घरापासून जे तुम्हाला जवळ पडेल त्या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमचे कागदपत्र घेऊन तुमचा अर्ज पडताळणीसाठी तुमचे कागदपत्र पडताळणीसाठी त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जावे लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती होती। तुमच्या पाल्याचा नंबर लागला आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा एक पर्याय आहे, तर तुम्ही तुमचा फॉर्म लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ही जाणून घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला इथे वरती ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर व पासवर्ड टाकून तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉग इन करायची आहे। मित्रांनो, प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर
तुम्ही जो काही फॉर्म भरला होता तो ओपन होईल। तर यापैकी तुम्हाला वरती काही टॅब दिलेले आहेत, चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन आणि ॲडमिट कार्ड। तर तुम्हाला सिम्पली इथे ॲडमिट कार्ड या पर्यायावर क्लिक करायचे आहे। या पद्धतीने सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि इथे तुम्हाला स्कूल नेम अँड ॲड्रेस, व्ह्यू ॲडमिट कार्ड, ॲडमिशन स्टेटस असे काही पर्याय दिसतील। तर यापैकी तुम्हाला इथे व्ह्यू ॲडमिट कार्ड या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि या पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचे पाल्याचे RT प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही RTचे प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करू शकता। मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।